बाया घरात असले ना निश्चित भांडणं काढली पैसे नाही देत आज एवढे काय उडायला तू आणि याच्यात काय चाललं दळण हा दळण दळण अरे दळायचं भाड्या तू घरात काही भांडे तरी ठेवले का रे का तू आणलं काय अरे कडू तुझ्या पायी सगळ्या संसाराचा झालं ना नीट बोलायचं नाही तर काय मुस्कळ असं दाबीन ना हा मग मुस्कड आणि इथंच गाडींना तुझ्या माझ मी आणलंय मी आणले तुझ्या बापाने आणलं का मग तू आणले का तुझ्या बापाकडून आणि हे दोन कोणाचे येत ती तू सांभाळायचं आणि तू काय करायचं नसतं एवढं पिऊन लेजिम खेळतो का काय मग तुझी पोरण तू तिकडे तुला वाटत का लाज जरा माय घाल्या टाकीन नरड दाबीन आम्ही तिक काय असंच बसलो काय एवढं कोणासारखे लेकर आहे माय माझे हा त्यांनी कुणाकडे बघायचं अरे घरात काय ठेवलं का तू तुला काय फाशी आली का काम धंदा करायला काय कुठं जायला मरती काय आणि तू काय मरत होता काय लेजिम खेळत हिंडतो तू देते काय पैसे मला मी नाही देत माझ्याच घरातलं सामान विकू राहिलं तू तुझ्या घरातलं सामान घर माझ आहे तुझं आहे का तुझा आपण दिलं काय घर बांधून आपण दिलं का मग कशाला लग्न केलं होतं लग्न केलं असं तू घरात फिरायचंच ना कडू कुठला लाजरीच आहे का नाही एवढं मानाचं पदरी पडलं पवित्र झालं म्हणून केला आपला संसार 2 लेकर झाले अशी कुत्रीच्या हानी ना परत सांगितलं मी हानी तुला डुकरीच्या हानी बरं हा माझ्या अंगाला हात लावू देते मी त्या बेवड्या फावड्याला 100 रुपये दिसल 100 रुपये दिली काय 100 रुपये दिसल 100 रुपये कुठे आहे माझ्याकडं मग जवारीने जवारीने हात नाही लावायचं लेकरांना खायला का पैसे दे हा काही आणलं घरात काही इकितो काही आणलं काही इकितो घरात तू आणते काय मी काम धंदा नाही करत काय काय करीतो खाल्लेलं सगळं तर इकितो त्या 10 रुपये मी कमवलेलं मी पितो तुझं कधी 10 रुपये दिले का मला पण आमचं काय करशील तुला काय लाज लज्जा शरम काय हाय का नाही हात पाय दिलेत ना देवानं जायचं ना काम धंदा करायचा तुम्हाला काय पाहिजे बरं चला तुम्हाला देतो खायला घेऊन काय देतो खायला यांना तू जीव लावती का माझ्याशिवाय लेकर राहतेत का तुम्हाला कोण पाहिजे रे आई पाहिजे बाप पाहिजे बघ जीव लावा लागतो जीव लावा लागतो दोघं म्हणलं तू बघ तू अरे एवढं पिऊन त्याच्यावर काय संस्कार करणार आहे सरळ तू उभा राहता येईना तुला शाळेची फी मी भरतो तू काय करते झाले काय आणि बाहेर शेतात कोण राबत रोजाने कोण राबत वाळून चालली काम करून करून तू वाळून चालली काम करून करून म्हणतो पैसे दिसेल पैसे नाही भेटत भाड्या मायात नशिबाला आलोय माय पैसे दिसेल 50 रुपये दिसेल बघू 50 रुपये नाही रुपये नाही मिळणार माझ्याकडून नाही तर इतका आज मारणार आहे ना तुला कशी देत नाही अरे सगळं इचकुटा केलास ना माझ्या संसाराचा 10 रुपये सगळं तर घरातलं घातलंस काय घरात ठेवलं रे बापाने दिलो तो ती घातले माझ्या बापाने देऊ नाही तर नाही देऊ पण मी तर मेहनत करते ना कष्ट करते ना मी वाटते का कडू असं कुठलं पाहिजे तुझ्या थांब तुला ना तुम्हाला मला हानी मला मला हानी मला हानी मला हानी तू दारू अरे नवऱ्याला हानी तू बाय का तू लायकीचा लायकी सांगतो तुला थांब सोन्यासारखी लेकरं आहे त्यांचं खाय प्यायचं दांड का काढतो थांब चल पैसे भाड्या निघ आणि हे उचल तुझं हे बी निघ घरात नाही थांबायचं माझ्या एक होतं कमी तर माय बायकून मला आणलंय माहिती का हाणलं नाही तू मला चांगलं चला हे केलं पाहिजे पैसे आण पहिले तेव्हा घरात आता कोणाच्या घरात जाऊ मी कोणाच्या बी जमायच्या नका येऊन का पहिले घराच्या नावरने पैसे घेतले पैसे मानवरा घे उच्चारण घेऊन हात नाही लावायचं जवारीला माझ्या काय आला रे बेवड्या तुला जर नाही होत तर कशाला उसने पैसे घेत असतो रे 10 वेळा सांगितलं तुला माय पैसे घेते माय बायको माय लागली ती पळत पळत येईन माय माग माहिती आज झाले उद्या कुठं जशी इकितच असतो मी बी तू इकितो मी बघते किती इकितो देतो यार पैसे नाही पाहिजे तो तुला थोडी आता चल खेळायला पाहिजे तो तुला थोडी चल अरे लेकर एवढे चांगले साहेब बनवणे मी साहेब बनवले हे लिजिम खेळत येतय एवढा फिते लिजिम खेळून येतय गावभर आणि मला सांगत दारूच
अरे सासरा जागीरदार असताना दारूच भिकारी सासरा आणि भिकारी बायको हे काय द्यायचे तर तुझ्या तर लय राजवाड्याच्या आवलात पैदाईस निघाली काय दिलं रे तुझ्या बापाने माझ्या बापाने नाही दिलं तुझं तर असा जर्मनची राजवाडा 2-4 भगोली आणि तुझं तर 2-4 राणीचं पिठावर काय दिलं रे 500 दे. वहिनी वहिनी हा. अहो, हे घेऊन जा तुमचं गठुड काय तुला काय आमचे पैसे दे ना इथं आलं का आता? अरे मग 200 रुपये याने घेतले ए, बाई आमचं भांडण नाही पाहिजे हा, मुंडकीत छाती नाही ए, टाकायचं. ही बाई आता काय हे दिलं मेल्या मुडक्याने ते पिऊन ना ते संसाराचा वाटोळा लावला. अरे आमचं चांगलं चाललंय तू म्हणा तिकडे चांगलं चाललंय. आमचं भांडणच नाही होत कधी माहिती का दे ना. पैसे टाक. अरे मला पैसे हाणीन टाक. राव. मला हानीन राव अरे पैसे. त्याला बी घेऊन जा तिकडच दे बघू दे पैसे दे 200 नाही तर उसने दे माझ्याकडे नाहीत पैसे उसने दे तुला परत देतो उद्या 300 माझ्याकडे पैसे नाहीत तुला चला. 300 देतो उद्या तिकडे दे म्हणलं अय अरे नवरा अय बाई अरे नवरा परमेश्वर असतो ना ए अगं मी म्हणते ह्यांना बाहेर काढ अरे नवरा चला बाहेर भाऊजी चला तुम्ही बाहेर वडाला पूजा करून नवरा मागायच्यात बाया माहितीये का श्री सत्यवान आणि सावित्री काय अरे काय ग बाबा वहिनी काय दीदी. नशिबाचा खेळ खोल दीदी. तू पहिले निघ बाहेर हा. नाही तर तुला बी मारते निघ बाहेर पहिले. कुठे गेला रे ना ना ए, 200 दे ना. अरे अरे कुठून गेला रे ह्यो? घरात रे 200. थांब तू पैसे देतो मी हो. हाय ग. बाई, काय करावा आपल्या नशिबाला ही असली पैदास आली हा? रानात काम करू करू फार कंबरड मोडलं बघ माझं हा? घरामध्ये काय पैसा आणून ठेवला या बाबांनी डबडे टुबडे सगळं चापसायचं आणि हाय नाही तेवढं घेऊन जायचं पोराच्या तोंडातला घास उडून येतोय. अगं बाई आज इतकी ताप आली होती मला म्हटलं रानातून आले घरात थोडा आराम करावा तर हे बाबाच्या वरी सुद्धा इकायला नाही घरातलं एक भांड ठेवलं नाही माझं सोनं नाही माझे साड्या सुद्धा ठेवल्या नाही सगळं इकून काल. अगं खानदानीचे हाय म्हणून राहिलो आपण नाही यांचं कोण संसार करतोय ग आई बापाची इज्जती पाय राहतोय नाही तर यांना कवच दिला असतं हाकलून. अगं लेकर सारखे ग तोंडाकडे बघत ते याच्या त्याच्या अगं त्यांच्या खाण्यासाठी कालच ज्वारी भरली म्हणते इकायला निघालो होता भाड्या आता काय खायचं होतं ग 200 रुपये ठेवले होते मी बघण्यामध्ये त्या पोराच्या शाळेची फी भरायची होती आणि या बाबाने ते 200 रुपये तुझ्या नवऱ्याला दिले बघा यांनी दारू केली. अगं कुठं न्यावं या घरानं कसा कसा संसार आणला इथं वडत पण कशाची म्हणून यांना किंमत नाही बघ. एवढ्या सोन्यासारखी लेकरं आहेत कधी त्याच्या तोंडाकडे बघून त्यांना असं वाटलं नाही की आपण दारू सोडावं. मर 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 आपली बायको लोकांची बांधसाठी अगं आता बस आता ह्याच काही सहन करायचं आता लय झालं मी नाही सहन करणार याच काही आता ह्याला घरात पाय ठेवू देणार नाही मी माझ्या सगळ्या संसाराची कुठे त्याला आता मी मला असं वाटतं कुठेतरी जाऊन जीव द्यावा आपण या सोन्यासारख्या पोरांना बघितलं ए मम्मी काय झालं काय झालं सांग काकू हा आयुष्याची सगळी चित्रकथा झाली बघ बाबा. अहो झालं काय तानामध्ये काम केलं बघ मी 200 रुपये आले होते डब्यात ठेवले ते तुला परीक्षाची फी भरायची होती 200 रुपये राहिलेली ते ठेवले बघ या माणसाने येऊन दारू पिली हिच्या नवरे संग. अरे काय करू मी सांग जिंदगीचा हिचकुटा करून ठेवला रे वैताग आला रे वैताग आला तुझ्या तोंडाकडे बघून मी राहते बघ नाही तर कधीच या माणसाकडे सोडून निघून गेले असते. आता मी सांगते मी आता ह्याला घरात पाय ठेवू देणार नाही नाहीतर मी माझे 2 लेकरं घेऊन कुठं बी जाईल रोजानी जाऊन खाईल पण मला याच्या सोबत नाही राहायचं कवर यांचंच करायचं. काय बघा तुम्ही शांत व्हा दोघीजणी आपण मार्ग काढू ह्याच्यावर काहीतरी. अरे काय मार्ग काढतो एवढं वर्ष त्याला ते जमलं नाही ते आता काय करणार आहे. अरे अख्ख्या आयुष्याची माती करून घेतली या माणसाने संसाराची माती केली. अरे कधी एखादा दागिना दिला नाही रे घेऊन अरे तू दागिना बोलतेस जे घरात आहे ते सुद्धा टीव्ही ना सगळे इकू इकू गायला आम्हाला भूक लागली काय खायला घरात काही सुद्धा नाही बघ काय
पैसे सुद्धा नाही दळण आणायला, तांदूळ संपले, सगळं संपलंय ग माय. माझे लेकरं पाणी पिऊन जरा आण तू. माझ्याकडे आहे 50 रुपये मी तुला देते, पण लेकरांना काहीतरी चटणी भाकरी करून घाल. यांच्यासाठी करणं सगळं, नाही तर या भाड्याचा कुठं मुडदा पडला ह्याचा कडूचा, इथं तसं जाळ होईना त्या कडूचा. यांची दारूच आहे ना. नशिबात आलंय तर भोगावंच लागणार आहे. नाही यांची तुम्ही दारू जा, मी तुम्हाला खायला करते ना, थोडे वेळ खेळा. काय सोक्ष लावतो रे, अर्धा आयुष्य गेलं मग याचं संसार वाटण्यामध्ये आमचा. पण जरा सुद्धा भया आली नाही आमची तर जाऊ दे रे. तू लेकरांची पोटच्या लेकरांची आली नाही. आणि ते सासू सासरे माझे देवासारखे होते रे, त्यांच्या तोंडाकडे बघून मी एवढ्या वर्ष राहिले. नाही मी तर आता त्याला घरातच घेणार नाही. माझ्या घराचे दार बंद. आणि तेव्हा आला किती तुम्ही घराचे दार बंद करा, काही करा, यांची पेन सुटत नसतं. नाही तर मी त्याच्यासोबत राहणार. पेन सुटण्यासाठी एकच पर्याय, ज्या वेळेस त्यांच्या अंगलट येईल ना त्यावेळेसच ते पेन सोडतात. अरे म्हणतात ना, एखादी खोड असली ना, जी त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही बाळा. हे मेल्याशिवाय सुधारायचे नाही तर आम्हाला पुढे घालतील. ऐका ऐका ऐका, मी आणि पप्पाला सांगितलं आतापासून पप्पा दारू नाही पिणार. त्यांना त्यांची चूक कळून आली. तुम्ही हे सुधीत बोलले असते ना भाऊजी, तर एक परिस आम्ही विश्वास ठेवला असता. अहो दारूच्या नशेमध्ये तर काही पण दारू पिऊन पडलो होतो मी, मस्त काम धंदा केला, पैसे बी आले, रोज पैसे येते तर पेण्या खाण्याचं. हे बघ सगळे काम अशी आहे ना, महिन्याचे पैसे येते. माफ कर मला, माझ्यामुळं आहे ना तुला लई त्रास झाला, लेकरांची हाल झाले, त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष नाही, उपासमार झाली, तुला याच्या त्याच्या पुढे दारात भीक मागायला लागली. माफ कर मला, आता नाही दारू प्यायला. अहो पण आम्ही कसा विश्वास ठेवायचा, तुम्ही दोघ जण परत दारू पिणार नाही? खरंच नाही पिणार. अरे लेकरांनी माझी डोळे उघडली. तुम्ही सुधारले भाऊजी, काही करणार पण माझं नशीब कधी उजळेल माहिती नाही मला. वडापाव सुद्धा त्यांना कुणी उधार द्यायला. भूका लागलं इकडे तिकडे, मग ते आले. आता नका पिऊ. नाही रे, पर्याय आहे माझ्याकडे त्याच्यासाठी. नाही पिणार आता, खरंच नाही. ते पिऊन कोणाचं भलं नाही झालं बघा. सगळं सगळं झाड सोड कळायचं तर आता काय. सोडतील भाऊची बी दारू अगं, तर नको काय. आणि एवढ्या वर्षात त्यांनीच केलं नाही, ते आता काय करतील ग. अरे चल ना घरी. झालं का तुमचं? अरे घरी चल, इथं काय रडती काय, मी याला काय तो नवरा. चल उठ. अरे कवर लेकराची प्रपंचाची कवर अरे लेकरू मा धड दाखट, लेकरू काय टेन्शन भाऊजी माझ्या लेकराला उठती कळत का तू? कळत नाही तरी माझे डोळे उघडले. सगळं समजते. लात घालीन बरं का मी आता. चल उठ उठ, उठ. काय आले तू, काय म्हणतो बोल. काय नाही त्यांचं काही नाही. भाऊजी तुम्ही खाली बसा. भाऊजी तुम्ही खाली बसा. एवढं मोठं असून समजून घे. खाली बसा तुम्ही. अहो खाली बसा. माझा जीव जाईल ना, काजाला तंडक पडेल, नाही व्हायची. बरं वाटत. आधी काय झालं? आधी काय झालं? आधी काय झालं? आधी काय झालं होतं? आधी काय झालं? आधी काय झालं? पाणी यार काय आलं? आधी काय झालं? दारू पाहिजे तुम्ही एखादा तरी जीव घेणार आहे. आपली बायको तरी बरं नाही, ते लेकरू तरी बरं. मग डोळे उघडले का आपले? काय मला बोल बाळा, बोल आधी सांग ना. आधी सांग बाप ना. तुला दारू सोडून मग ते सोड. हा सोडतो. आईची काळजी. तुला काही नाही काय होतं.
आधी काय नाही जागेवर काय टेन्शन करायला थोडी. चक्कर आधी आली त्याला. पाणी आण ना ए, बाळ, उठ पाणी आण. उठ उठ उठ, काय नाही पाणी उठ ना. आधी काय झालं तुला आधी? आपले 10 पैसे मिळून गेले बाबा. त्यामुळे सांगत होतो नाटकात काम करत होता ना तर नाटकातच काम करा, दारूच्या नादी नका लागून आणा. अरे बरं वाटतंय तुला. काय झालं? काय नाही झालं मला. आमची ती साखर उतरली. ना दारू लय वाईट आहे हो. दारू आहे ना दारू. आधी खाली बस बाळ. अहो त्रिखंडाज. ए बाबा तू बंद कर संभाषण. आजपासून दारू सुटली. अरे खाली बस दारू आधी. पिणार नाही. लय तलब झाली ना दारू. 20 पेन पण दारू. दारू पिणार नाही. ना दारू नाही इतकी- पिणार बाहेर. ऐकून तर घ्या ना. दारू इतकी वाईट आहे ना तर पहिला गोट घेतला ना तर तो पहिला गोट शेवटचा एकच प्याला घेतल्याशिवाय सोडत नाही. अरे पण तू जीव घेतला ना आता फार. मग त्याशिवाय तुम्हाला अक्कल आलीच नसती. काळजाची धडकी भरली फार. चल ना, काय चल करू? घरी. ए, दारू. काय का? असेल तर बंद. पैसे. बसा खाली 2 काय खाल्लं बस? मिनिटं. अहो बसा. बाई, चल. अहो वाईट काय संपलं करणार ना. तू चल. अहो चांगले गुड न्यूज ऐकून जा. काय नाही एक काम करा, काय नाही पिणार. तुझी फी भरायची का? पैसे घेऊन जा. अहो फीचं काही नाही. फीचा प्रश्न सुटलाय. कालचा शो हाऊसफुल होता. नाटकाचा शो हाऊसफुल आणि चांगल्या मोठ्या डिरेक्टरने पिक्चरला काम पण दिलंय. ओके ओके. मी चाललोय पुढच्या आठवड्यात मुंबईला. चांगलं लेकरू आपल्या घरात जन्माला आपण काय करतो? हे घ्या पैसे. काय फीस भर. नाही आमच्याकडे आहे ना. माझ्याकडे पैसे येतात. त्यांनी आणले दोन. माझ्याकडे पैसे मसले. पैशाला नाही काय दारूने पुरं वाटलं झालं. आम्हाला प्यायला किती लागत होती. आम संग फुकटेच 5-50 प्यायला. दारूमुळं आपल्याला बायको नाही कळाली, पुरं नाही कळाले, तमाशा रोज लोकांना अहो दाखवायचा. मला रोज सांगा काहीतरी करायचं. बापामुळे जर पोराला नाटकात चांगला काम मिळत असेल, इतका चांगला कलाकार आमचा बाप होता, दारूमुळे गेला. बाप आज कुठे गेला असता. पण आता प्यायची नाही बरं का भाऊजी. दारू सजू उद्या आपलं काम बघा ना आपण. अरे शक्तीत नाही पिणार मी दारू. बस काय. अरे दारूची उधारी द्या दोघं मी. आलं किती लगेच घेऊन जाऊ. द्या बरं. परत आहे ना. 1000 रुपये. परत तो विषय नाही. आम्ही परत आणि आनंद परत येऊ बी नाही आणि आम्ही येणार पण. आणि आल्यावर देऊ बी नको हा, आम्हाला. आम्ही येणार पण नाही. काय येणार नाही. नाही सुटले आमची. अरे वा 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 सुटली ना. लय चांगलं झालं. जरा हे पैसे सुद्धा मला नको. नाही आता राहू तुमची दे जर भाऊ. दारू सुटत असेल ते तुमचे राहू द्या, पैसे राहू द्या, सुद्धा राहू तुम्हाला राहू द्या. बाळाला द्या खायला. दारूवाल्याला सुद्धा वाटतं प्रपंचाचं वाटलं अरे नाही वा, गेलं वा, पाहिजे पैसे कधी. तुम्हाला. दारू अरे वा, विकणारा वा, माणूस वा. एवढं. जे केलं ते खूप चांगलं केलं तुम्ही. नाही बंद आजपासून. आता नाही कधीच नाही दारू नाही कधी. अरे या दारूने कित्येकांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले. लेकरं उघड्यावर पडली. अरे पाहा ना आता कोणाची लहान शिक्षण लेकरं. होत नाही. नाही दारू नाही आजपासून अजिबात दारू नाही. ना अरे माझा धंदा नाही इस्माईल झाला तरी भाई, चालेल. दारूवाल्याच्या दारू इथून सोडण्याचं मला पुढं खूप आनंद झाला. दारूवाल्याच्या मौतील सगळं जाणार नाही. बस दारू खूप खूप चांगलं केलं तुम्ही. अरे काय सगळे आमच्या घरी कमाई दुनिया भानगडी होतं. मोकार दारू प्यायची. मोकारच. 4-5 जण घेऊन हिंडायचे. हेच कळा ना. तर माझ्याकडे तुम्ही एकटे किती 150 पेट होता. पण हजारो रुपये तुमच्या दुसऱ्याच दुसऱ्या घेऊन लागायचे. जायचे. मी माझ्या डोळ्याने काही बघत इज्जत आहे होतो. का? चल आता बस. आता एंड झालं सगळं. बस बस केलं हे खूप चांगलं केलं. जाऊ संजू. बरं ये. येऊ का? ये उद्या सकाळी जाऊ मग आपलं. लेकरांना लय भूक लागली, मला लय भूक लागली. चला. काय असलं तर ना थोडस डाळ भात काहीतरी खाऊ द्या मला. तुमचे लेकरं खूप लहान आहेत. तो ना आता लक्ष द्या. कसं असतं तो बी माणूस नाही आता हे करणार पिणार परत. नाही ते तर नाहीत पिणार. माझा विश्वास आहे त्यांच्यावर. शेवटी काहीतरी निमित्त लागतं प्रत्येक गोष्टीला. आता मला पोरग त्यांना वडापाव कोणी उधार द्यायना. मी दारू पिऊन पडलेलो, मला उठवलं त्यांनी, घरी आणलं. मग ते नाही पावलं ते अगदी म्हणजे काळजाला भेटलं ते. आता सुटली ना. 100% सुटलं. नाही, कारण कसं आहे माहिती का, दारूची सवय सुटण्याचा काळ हा ती सवय लागण्याच्या पूर्वीच असतो. चला अजूनही काय असतं, काही वेळ गेलेली नाही, अजूनही प्रपंच सावरू शकतो. बरं चला मी निघतो. मला तयारी करायची मला त्याची शूटिंगला. हो हो.